श्लोक 59. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. अर्थ, देहधारी मनुष्य निराहारी झाला असता विषय त्याच्यापासून दूर होतात, परंतु त्या विषयासंबंधीचा रस म्हणजे त्याच्या ठिकाणी त्याची असलेली लालसा कायम राहते. ही लालसा परब्रह्माचा साक्षात्कार झाल्यावरच नाहीशी होते. विवरण पाहूया. निराहारी म्हणजे उपाशी हा साधा नित्य व्यवहारातील अर्थ, पण दुसरा व्यापक अर्थ म्हणजे काहीही न घेणारा. विषयाविनी वर्तनते, माणूस भोगापासून निवृत्त होतो त्यावेळी त्या भोगाचे विषय दूर होतात, पण माणसाची भोगेच्छा मात्र कायम राहते. या दृष्टीने उपवास याचा अर्थ लक्षात घेतला तर प्रत्यक्ष भोजनाचा भोग घडत नाही, पण भोजनाची किंवा कोणता तरी पदार्थ सेवन करण्याची इच्छा मनात सतत राहते. तसेच इतर विषयांबाबत आहे, म्हणजे इंद्रियांना त्या विषयाचा प्रत्यक्ष भोग घडला नाही तरी त्या विषयातील त्याचा रस कायम राहतो. रस म्हणजे आपला नेहमीला आपल्याला कळणारा शब्द इंटरेस्ट. आणि संधी मिळताच ही रसलोलुपता डोकेबर काढते. याबाबत विश्वामित्रांचे उदाहरण आपल्याला माहीत आहे की काहीतरी करून कोणत्याही येनकेन प्रकारेण त्यांना ब्रह्मऋषी व्हायचे होते. त्यासाठी तप करायला ते बसले. एका क्षणात राज्यत्याग केला, सर्व इंद्रियांचे विषय बंद करून टाकले. पण काही वर्षांनी मेनकेचे दर्शन होताच त्यांची कामवासना उचंबळून आली. क्षणात संयम संपला. केलेल्या तपाचा ध्येयाचा त्यांना विसर पडला व ते कामाचे अधीन होऊन मेनकेच्या मागे गेले आणि त्यांची संपूर्ण तपश्चर्या वाया गेली. असेच प्रत्येक इंद्रियांच्या विषयाबाबत असते. रस चाखणे म्हणजे उपभोग घेणे, जिभेची रसना म्हणजे अन्न, कानाची ऐकणे, डोळ्याची रसना दृश्य बघणे, मनाने सक्तीने या इंद्रियांना त्यांचे विषयापासून दूर केले तरी जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा ती इंद्रिय ते विषय सेवन करायला अगदी आतुर असतात. म्हणून बळजबरीने संयम करून काही उपयोग होत नाही, तर संयम करून हळूहळू अभ्यासाने अशा विषयांना दूर ठेवावे लागते. त्याचवेळी त्या इंद्रियांना परमेश्वर चिंतनात गुंतवावे लागते, म्हणजे कानांनी नामस्मरण, कीर्तन, संतांचे विचार ऐकणे, डोळ्यांनी सृष्टीतील प्रत्येक गोष्ट पाहताना त्याकडे ईश्वराची लीला म्हणून पाहावे. असे केले तर हळूहळू मनाबरोबर इतर इंद्रिये आपापल्या विषयातून लक्ष काढून घेऊन ते ईश्वराकडे वळतात आणि जेव्हा अशा चिंतनाने मननाने संपूर्णपणे ईश्वराचेच होऊन जातात तेव्हा त्यांना साक्षात्कार होतो. एकदा अशा साक्षात्काराने परमोच्च आनंदाचा लाभ झाला की मग या इंद्रियांना, मनाला अशा तत्कालीन क्षणभंगूर सुखाच्या इच्छा उत्पन्न होत नाहीत, कारण हे सुख पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे क्षणात नाहीसे होते, ते संपून जाते. ईश्वरी सुखाचा म्हणजे परमसुखाचा अनुभव घेण्याचा नेहमी प्रयत्न करावा. असा अनुभव प्राप्त झालेला स्थितप्रज्ञ, ज्याची रसबुद्धी निवृत्ती झाली आहे, असा असतो. गांधारीचं एक उदाहरण बघूया की गांधारीने अविचाराने आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली होती, पण तिचे मन मात्र सतत अस्वस्थ असायचे. महायुद्धानंतर कुंती, विदुर, धृतराष्ट्र व गांधारी हे सर्वजण वानप्रस्थाश्रमाला गेले ते वनात राहायला लागतात. तेव्हा कुंती व धृतराष्ट्र यांचे सांगण्यावरून ती डोळ्यावरील पट्टी काढते. धृतराष्ट्राने संजयाकडून भगवंताचा उपदेश ऐकलेला असतो आणि यावेळेला त्याला हे सर्व आठवते. तो गांधारीला ही गोष्ट समजावून सांगतो, पण केवळ अट्टहासाने इंद्रियांना विषयापासून दूर नेऊ नये, तर विवेकाने प्रत्येक गोष्टीचा संयम करावा. ही गोष्ट गांधारीला उशिरा का होईना पण कळते. इथे थांबूया. धन्यवाद.